नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल तळेकर स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर फिजिक्स बाय अमोल सर. बाळांनो, तर आजचा जो हा व्हिडिओ आहे आपला हा 11th सायन्स साठी आहे आणि 11वीचे जे पण विद्यार्थी आहेत त्यांचा सिलेबस आजपासून चालू करत आहोत रे. तर बाळांनो बघा, 11th चा जो फिजिक्स आहे, फिजिक्स शिकण्यासाठी 11th मध्ये काही बेसिक गोष्टी शिकायच्या असतात आपल्याला, जसे की कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला लॉग टेबल शिकायचा असतो. सोबत बाळांनो फिजिक्स शिकण्यासाठी तुम्हाला बेसिक गोष्टी माहिती असायला पाहिजे, जसं की डिस्टन्स आहे, डिस्प्लेसमेंट आहे, मास आहे, वेलोसिटी आहे, एक्सलरेशन आहे, ओके, मोशनचे काही भाग आहेत. तर बाळांनो या सगळ्या गोष्टी आपण बेसिक मध्ये बघणार आहोत. त्याआधी सगळ्या सांगू इच्छितो 11वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना की बघा रे, तुमचा जो 12वीचा बोर्ड एक्झामचा जो किंवा बोर्ड एक्झाम मध्ये तुमचा जो पेपर राहणार आहे फिजिक्सचा, त्यामध्ये नियर अबाउट 35% तुमचा वेटेज असतो रे. जास्त पण कमी नाही, कारण आजकाल काय होतं बाळांनो की न्यूमेरिकल्स वर जास्त क्वेश्चन्स विचारले जातात, न्यूमेरिकल क्वेश्चन जास्त विचारले जातात आणि न्यूमेरिकल सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला आवश्यक आहे रे कॅल्क्युलेशन. आणि कॅल्क्युलेशन जर बाळांनो अशा प्रकारे असेल, कशा प्रकारे, सपोज जर असा कॅल्क्युलेशन असेल बाळांनो, जर असं कॅल्क्युलेशन असेल बाळांनो, तुम्ही याला सॉल्व्ह करू शकता का विदाउट कॅल्क्युलेटर? तुम्ही याला इंटू गुणाकार भागाकार करू शकता का याला सॉल्व्ह? बट फिजिक्स मध्ये अशा प्रकारचे कॅल्क्युलेशन्स तुम्हाला येणार आहेत. मग सर यांना सॉल्व्ह कसं करायचं? सर आम्हाला माहिती आहे सर, फॉर्म्युला लावला, फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू ठेवल्या, बट व्हॅल्यू ठेवल्यानंतर कॅल्क्युलेट पण करता यायला पाहिजे ना. तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला कॅल्क्युलेटर तर मिळणार नाही बाळांनो. त्यासाठी आपण रे लॉग टेबल शिकणार आहोत बाळांनो. आणि लॉग टेबल तुम्हाला दिल्या जाणार कशामध्ये? तर बोर्ड एक्झाम मध्ये. कशासाठी रे? तर अशा प्रकारचे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी तुम्हाला बोर्ड मध्ये लॉग टेबल प्रोव्हाइड केला जातो. आणि लॉग टेबल जर प्रोव्हाइड केला जात आहे तुम्हाला, तर तो आला बी तर पाहिजे ना. कसं करायचं सर? तर ते शिकण्यासाठी किंवा ते लॉग टेबलने सॉल्व्ह करण्यासाठी हा जो कॅल्क्युलेशन आहे याला कमी वेळामध्ये आणि अॅक्युरेटली सॉल्व्ह करण्यासाठी बाळांनो आपण शिकणार आहोत रे लॉग टेबल. तर सगळ्यात आधी काय करायचं आहे की जे कोणी 11th मधले स्टुडंट्स आहेत किंवा तुमचे जे कोणी 11th क्लासचे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, त्यांना शेअर करा. आजपासून आपण आपल्या चॅनलवर लॉग टेबल चालू करतो आणि रेग्युलरली आपण याला चालू ठेवणार आहोत. जसं चालू केलं, मला कमेंट पण आली होती एका मुलीची की सर 11th चालू करा, सर 11th चालू करा. बट बाळांनो बघा, माझ्यासाठी थोडाफार 12th ला सामोर घेऊन जाणे आवश्यक होता, कारण त्यांचे एक्झाम जवळ येणार आहे. ओके, तर बाळांनो त्यामुळे आपण 11th थोडा लेट चालू करतो. बट मला माहिती आहे, खात्री देतो मी या गोष्टीची की जेवढं आवश्यक आहे तेवढं नक्की शिकून जाणार 11th साठी सुद्धा. ओके, कारण मला 12th वर पण फोकस करायचं, 11th साठी पण करणार आहोत. तर बाळांनो शेअर करा तुमच्या 11वी मध्ये असलेल्या मित्रांना, मैत्रिणींना. सोबत बाळांनो कंटिन्युअसली तुम्ही आता या चॅनलवर राहाल तर तुम्हाला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. चला तर चालू करतो विदाउट वेस्टिंग टाइम. ओके, चला बाळांनो, तर सगळ्या आधी तुमच्याकडे एक लॉग टेबलची छोटीशी 25 रुपयाची एक बुक होते. ओके, एकदम छोटी बुक असते बाळांनो अशा प्रकारची. तर हे तुमची लॉग टेबलची पुस्तक आहे. हे अशा प्रकारचे पुस्तक तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. कधी 11th आणि 12th या 2 वर्षामध्ये हे पुस्तक तुमच्याजवळ असायलाच पाहिजे. कधी? जेव्हा तुम्ही फिजिक्स किंवा केमिस्ट्रीचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार बाळांनो. न्यूमेरिकल म्हणजे काय असतात रे बाळांनो? तर हे वर्ड प्रॉब्लेम सारखेच क्वेश्चन्स असतात. हे शब्दामध्ये व्हॅल्यूज दिलेले आहेत बाळांनो. कन्सेप्ट आपण काय करणार, त्यामध्ये थेरॉटिकल कन्सेप्ट शिकल्यानंतर फॉर्म्युलाज लावून त्या व्हॅल्यूजला कॅल्क्युलेट करून आपल्याला काहीतरी काढायला दिले असणार, ते काढणार आपण. ओके, तर न्यूमेरिकल प्रॉब्लेम्स म्हणजे काय? तर वर्ड प्रॉब्लेम्स आहेत सोपी भाषेत. ओके, तर बाळांनो ते सॉल्व्ह करण्यासाठी का बरं सर सॉल्व्ह करतो? तुमच्या बोर्ड एक्झाम मध्ये त्यांचा वेटेज वाढत चाललेला दिवसेंदिवस. ओके, वर्ष जसं आता बघितलं लास्ट 1-2 वर्षाचे जर तुम्ही बघितले 24-25 चे फिजिक्सचे पेपर बघितले, तर बाळांनो न्यूमेरिकल्स ज्याला जमत आहेत तोच चांगला स्कोर करू शकत आहे. कुठे? फिजिक्स मध्ये. ओके, न्यूमेरिकल्स ॲज वेल एज तुम्हाला थेरॉटिकल पोर्शन जेवढी थेरी विचारून तेवढेच न्यूमेरिकल पण विचारून राहिले. त्यामुळे तुम्हाला न्यूमेरिकल्स यायसाठी कॅल्क्युलेशन येणे गरजेचं आहे. तर कॅल्क्युलेशन साठी आपण लॉग टेबल चालू करतो बाळांनो. तर सगळ्यात आधी लॉग, एखाद्या नंबरचा लॉग काढायचा आहे तुम्हाला, तर त्यासाठी बेसिक फॉर्म्युला जे आपल्याला आवश्यक असणारे फॉर्म्युला ते सगळ्यात आधी समजून सांगतो. ओके, चला बाळांनो, तर बेसिक फॉर्म्युला काय आहेत लॉग टेबलचे, तर लॉगॅरिथमचे फॉर्म्युलाज काय आहेत? चला रे, तर बाळांनो लॉगॅरिथम साठी काही शिकण्यासाठी किंवा लॉग टेबल वापरण्यासाठी काही बेसिक फॉर्म्युला आहेत. ओके, जसं a + b होल स्क्वेअर म्हणजे काय? फॉर्म्युला आहे बाळांनो. 2a² + 2ab + b² आहे का? त्याच प्रकारे लॉगॅरिथमचे सुद्धा फॉर्म्युला तर काय आहे बाळांनो? बघा, जर असा असेल नंबर 1, ओके, फॉर्म्युलाज लिहितो बाळांनो.
लॉगॅरिथम फॉर्म्युलाज. तर बाळांनो काय फॉर्म्युला आहेत रे बघा. नंबर 1, जर असं असेल बाळांनो लॉग, याला काढणार आहे लॉग ऑफ ए इंटू बी. सर ए आणि बी काय आहे, तर कोणत्या पण नंबर राहणार. कशासाठी वापरतो, नंबरचा कॅल्क्युलेशन करण्यासाठी. तर ए आणि बी काय राहणार आहेत, कोणत्या पण दोन नंबरचा काय मल्टिप्लिकेशन आहे, दोन नंबरच्या मल्टिप्लिकेशनचा काय घेतो आपण, लॉग घेतो. तर मल्टिप्लिकेशन असेल तर लॉगची करायची ऍडिशन. करणार बाळांनो लॉगची ऍडिशन, तर इज इक्वल टू काढणार आहे लॉग ए प्लस करायचा लॉग बी. ओके, म्हणजेच काय फॉर्म्युला बनलाय, लॉग ए इंटू बी असेल तर काय होणार, लॉग ए प्लस लॉग बी. ए आणि बी काय तर कोणत्या बी दोन नंबर्स आहेत. ओके, त्यानंतर बाळांनो दुसरा इक्वेशन नंबर 2. ओके सॉरी, दुसरा फॉर्म्युला लॉग ऑफ ए बाय बी असेल बाळांनो. ओके, तर काय करणार सर, जेव्हा इंटू मध्ये होता बाळांनो बघा, दोन नंबरचा गुणाकार होता आणि त्यांचा लॉग घेतो आपण. तर लॉगची काय होते रे, ऍडिशन. म्हणजे दोघांच्या बी ए आणि बी च्या लॉगची काय केली, ऍडिशन. म्हणजे लॉग ए प्लस लॉग बी. सर आता ए बाय बी असेल म्हणजे गुणाकार होता तेव्हा लॉगची ऍडिशन झाली. दोन नंबरचा काय आहे रे, भागाकार आहे, म्हणजे डिव्हिजन आहे, लॉग ए बाय बी. तर काय होणार बाळांनो, लॉग ए मायनस लॉग बी. ओके, फॉर्म्युला झाला. त्यानंतर बाळांनो जर असं असेल नंबर 3, ओके, लॉग ए टू द पॉवर यम असेल बाळांनो. ओके, काय लिहिलं रे, कसं वाचणार याला, लॉग ए टू द पॉवर यम. म्हणजे ए चा पॉवर यम आणि त्याचा काय घेतो आपण, लॉग घेतो. तर काय होणार बाळांनो, जो यम आहे ना, पॉवर जो आहे तो समोर येणार, म्हणजेच यम इंटू लॉग ए. काय होणार रे, यम इंटू लॉग ए. म्हणजे जो ए चा पॉवर होता तो कुठे आला, लॉगच्या समोर. तर पॉवर इंटू लॉग जो होता तो काय, फॉर्म्युला काय होता, लॉग ए टू द पॉवर यम इज इक्वल टू यम इंटू लॉग ए. चौथा फॉर्म्युला बाळांनो, लॉग जर असा असेल 10 टू द बेस 10 असेल. ओके, तर बाळांनो याचा आन्सर तर 1 येणारच आहे. ओके, पण जर असा असेल बाळांनो लॉग ए टू द बेस ए असेल तर काय होणार आहे बघा, वाचणार कसं सर याला, तर असं वाचणार सर, ए आहे, लॉग ए चा बेस म्हणतात याला ए. ओके, म्हणजे लॉग ए टू द बेस ए असेल बाळांनो, तर याचा सुद्धा आन्सर येणार आहे 1. किती आन्सर येणार बाळांनो, 1. ओके, जर असा असेल लॉग 1 असेल बाळांनो, तर लॉग 1 ची व्हॅल्यू राहणार 0. लॉग 1 ची व्हॅल्यू किती राहणार आहे, 0. आणि जर असा असेल बाळांनो लॉग 10 असेल तर लॉग 10 ची व्हॅल्यू राहणार 1. ओके, तर हे बेसिक फॉर्म्युला आहेत बाळांनो. काय समजायचं का होतं रे, की दोन नंबर्स आहेत, दोन नंबरचा जर मल्टिप्लिकेशन आहे तर त्यांच्या लॉगची काय होणार आहे, ऍडिशन होणार. बघा, लॉग ऑफ कसं वाचणार याला, लॉग ऑफ ए इंटू बी इज इक्वल टू लॉग ए प्लस लॉग बी. लॉग ऑफ ए डिवायडेड बाय बी किंवा लॉग ऑफ ए बाय बी इज इक्वल टू लॉग ए मायनस लॉग बी. इंटू होता तर लॉगची ऍडिशन, डिवाइड बाय आय म्हणून काय करणार, लॉगचे सबट्रॅक्शन करणार. त्यानंतर लॉग ए टू द पॉवर यम असेल तर यम समोर येणार आणि काय राहिला मग लॉग ए. तर काय होणार, लॉग ए टू द पॉवर यम इज इक्वल टू यम लॉग ए. ओके, त्यानंतर लॉग ए टू द बेस ए असेल तर 1 येणार, किंवा लॉग 1 ची व्हॅल्यू किती येणार, 0. आणि बाळांनो लॉग 10 ची व्हॅल्यू किती राहणार आहे, 1. बाळांनो किती फॉर्म्युले दिले, 6 फॉर्म्युले. अजून जर समजा की हा झाला 2 नंबर झाले, जर असं असेल बाळांनो, आता याच इक्वेशनला मी इलॅबोरेट करून सांगतो की जर असं असेल लॉग ए इंटू बी इंटू सी असेल तर काय होणार बाळांनो, सांगा बरं काय होणार आहे. ओके, ऍक्टिव्ह राहायचं आहे बाळांनो, तुम्हाला ऍक्टिव्ह राहायचं आहे. आणि तुम्ही रिस्पॉन्स जर केले तर आपण याच क्लासला लाईव्ह क्लास घेऊन येणार आहोत. ओके, फक्त मला रिस्पॉन्स पाहिजे आहे. रिस्पॉन्स मिळाला तर मी लाईव्ह शिकवणं चालू करून देणार. ओके, तर बाळांनो काय आहे बघा, लॉग ए इंटू बी इंटू सी आहे. इंटू आहे 3 नंबर ए बी सी काय आहेत, 3 कोणत्या पण नंबर्स आहेत. 3 नंबरचा काय मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा काय घेतो, लॉग घेतो बाळांनो. तर फॉर्म्युला किंवा कसं करणार सर, तर बघा इंटू मध्ये आहे तर लॉगची काय होणार आहे, ऍडिशन. इंटू मध्ये आहे तर लॉगचे ऍडिशन, डिवाइड मध्ये असेल तर लॉगचे सबट्रॅक्शन. समजत आहे. चला, हे इम्पॉर्टंट आहे 2 पहिले फॉर्म्युले, काऊन तर आपण यांना वापरणार आहोत बाळांनो. ओके, चला, तर लॉग ए इंटू बी इंटू सी काय होणार रे, लॉग इंटू मध्ये तिन्ही नंबर, तर तिन्हीच्या लॉगची काय होणार ऍडिशन, तर लॉग ए प्लस लॉग बी प्लस करणार रे लॉग सी. म्हणजेच बाळांनो हे कोणत्या पण नंबरचा गुणाकार किंवा मल्टिप्लिकेशन दिला आणि त्याचा लॉग घेतो तर सगळ्यांच्या लॉगची काय होणार, ऍडिशन होणार. ओके, चला, तर बाळांनो हे झाले बेसिक फॉर्म्युले, बघून घ्या यांना, त्यानंतर आपण समोरचा बघणार. ओके, चला, आता काय करायचं आहे बाळांनो आपल्याला, तर एखाद्या नंबरचा लॉग काढायचा आहे. फॉर्म्युले समजले असतील, आय होप यांना आपण वापरणार आहोत. ओके,
पुन्हा बाळांनो काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कशा सर? तर सांगतो, हे मिटवून सांगतो बाळांनो, काय लक्षात ठेवायचं तुम्हाला. ओके चला, तर लॉग सोबत सोबत तुम्हाला कॅल्क्युलेशन साठी काहीतरी पॉवर 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 जे मी बोलत राहतो हमेशा मुलांना, की हा पॉवर वाली गोष्ट जे आहे ना बाळांनो, 10 चा पॉवर, ते समजायचं आहे रे, की पॉवर शिफ्ट कसा, सॉरी पॉवर जर असेल तर डेसिमल पॉईंट, 10 चा पॉवर काहीतरी दिला असेल तर डेसिमल पॉईंट कुठे शिफ्ट होणार, कसा होणार, हे सगळं समजायचं आहे बाळांनो आपल्याला. ओके चला रे. ओके बाळांनो, बघायचं आता, एक लॉकच्या आधी समजायचं होतं, बट काही प्रॉब्लेम नाही, आता समजून घ्या. ओके काय होतं रे, 10 चा पॉवर जर असेल, एक गोष्ट सांगतो. ओके बेसिक टर्म आहे त्या, की सपोज बाळांनो असं असेल 10 आहे, तर पॉवर किती आहे रे याचा? 1 आहे सर. फॉर एक्झाम्पल 1 आहे, तर 1 चा पॉवर किती आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. 2 आहे तर 2 चा पॉवर किती आहे? काहीच नाही म्हणजे 1 आहे. तसंच बाळांनो 10 आहे तर 10 चा पॉवर किती आहे? 1. 10 चा पॉवर 1 म्हणजे किती होणार रे? 10च होणार सर. ओके बाळांनो, जर असं असेल 10 चा पॉवर 2 आहे किंवा 10 चा स्क्वेअर आहे, तर किती होणार रे? किती होणार बाळांनो? 10 चा स्क्वेअर किती होते? 100. बट कसं करायचं आहे बघा, 10 चा स्क्वेअर आहे का, म्हणजे 10 चा पॉवर 2 आहे, तर काय करायचं? एकावर 1 आणि 2 हे समजायचं आहे. जे सांगत होते ते समजायचं आहे बाळांनो, काउंट. तर ज्यांना बी हे समजलं ना 10 चा पॉवर, आणखी कॅल्क्युलेशन सोपी होणार तुमच्यासाठी. ओके बाळांनो, जर असं असेल 10 चा पॉवर 3 आहे किंवा 10 चा क्यूब आहे, तर काय करणार रे मग? 10 चा क्यूब तर 1000 होते सर, तर तसं नाही लक्षात ठेवायचं. ओके काय करायचं? 1 आहे त्याच्यावर किती झिरो लावणार रे? पॉवर किती आहे? 3 आहे. 10 चा पॉवर 3 आहे, तर एकावर 1 2 आणि 3 झिरो लावले. समजला का? आता सांगा मग 10 चा पॉवर 4 असेल तर काय होणार बाळांनो? 1 आहे, एकावर 1 2 3 4. समजला का? हा हे समजायचं आहे बाळांनो. ओके जर असं असेल रे 10 चा पॉवर 5 आहे, तर इज इक्वल टू काय करणार मग? काय करणार? 10 चा पॉवर 5 तर 1 लिहिला, 1 2 3 4 आणि 5. समजला का? 10 टू द पॉवर 5 म्हणजे एवढे होणार. समजला? ओके 10 चा पॉवर जर 6 असेल बाळांनो, तर काय लिहिणार रे? 1 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे काय करतो? जेवढा पॉवर आहे तेवढे झिरो लावून राहिलो. कोणावर? एकावर तेवढे शून्य लावून राहिलो आपण. समजला? फॉर एक्झाम्पल 10 चा पॉवर 7 आहे, तर काय होणार बाळांनो? किती शून्य लावायचे मग? 1 2 3 4 5 6 आणि 7. काउंट लावले सर, तर 10 चा पॉवर किती होता? 7. 10 टू द पॉवर 7 म्हणजे एकावर 1 2 3 4 5 6 आणि 7 शून्य. समजलं बाळांनो? 10 टू द पॉवर 8 असेल तर काय करणार मग सांगा? एकावर 8. समजला तर असेलच ना. ओके 10 टू पॉवर 8 मध्ये काय होणार आहे? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. 10 टू द पॉवर 10 म्हणजे काय होणार बाळांनो? तर एकावर 10 शून्य. समजला का? हा सिक्वेन्स समजायचा होता. काउंट समजायचा होता सर. हा तर सर बहुत सोपी आहे ना. का बरं समजायचं आहे सर? बाळांनो समोर जो येणार ना याच्या समोर, हा जर समजला तर याच्यात उलटा होणार बी समजायला पाहिजे तुम्हाला. तर काय करायचं सर? बघा बाळांनो, आता इकडे करतो. ओके चला रे, 10 ला कसा लिहू शकतो? 10 टू द पॉवर 1. बघा आता इकडे सांगतो, याचा रिव्हर्स करून पण सांगतो. ओके 10 जर असेल तर 10 चा पॉवर किती? 1. जर असं असेल बाळांनो 10 आहे, तर 10 ला लिहू शकतो आपण 10 टू द पॉवर 1. आता 100 आहे, 100 म्हणजे एकावर किती झिरो आहेत रे? 2 झिरो. तर 100 ला कसा लिहू शकतो मग आपण? 10 टू द पॉवर 2. समजला का? असा जर होत आहे तर उलटा बी होणार ना याच्या. जर असं असेल बाळांनो 1000 आहे, 1 2 3, तर 10 टू द पॉवर किती झाले मग? 3 झाले सर. म्हणजे तुम्ही याला असं लिहू शकता. सर नो काउंट समजायचंय सांगतो बाळांनो. याच्या नंतर जे करणार ना ते थोडासा तुम्हाला डोक्याला त्रास किंवा थोडाफार आहे ना, ते तुम्हाला ऍक्सेप्ट करावं लागेल किंवा समजावं लागेल. ओके त्यासाठी हे सांगतो. बघा रे, आता जर असं असेल तर याला काय लिहू शकतो मग? 1 2 3 4 म्हणजे 10 चा पॉवर किती? 4 सर. 10 चा पॉवर 4. ओके जर असं असेल बाळांनो 1 2 3 4 5, तर काय लिहिणार याला? यालाच कसा लिहू शकतो? एकक दशक शतक हजार 10,000 लक्ष 1 लाख ला कसा लिहू शकतो मग आपण? 1 2 3 4 5 म्हणजे 10 चा पॉवर किती रे? 5. ओके जर असं असेल बाळांनो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12, तर याला कसं लिहिणार मग? तर याला कसं लिहिणार बाळांनो? बघा रे, 10 टू द पॉवर किती? 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. या 1 ला सोडायचा, 10 चा पॉवर मध्ये जाणार तो किती रे? 12. समजला का बाळांनो? आता समजलेलं आहे. चला तर स्क्रीनशॉट आवश्यक असेल तर घेऊन घ्या, अदरवाइज समोर चालायचं आहे. चला ओके समोर बघू. आता सर हे काय करायचं होतं आम्हाला? आता बाळांनो 10 चा पॉवर +1 +2 +3 +4 +5 पॉझिटिव्ह पॉवर होता तर असा होत होता. निगेटिव्ह पॉवर आहे तर काय करायचं सर? ओके 10 चा पॉवर निगेटिव्ह असेल तर काय करणार सर? तर बघा बाळांनो त्याच्यासाठी पण सांगतो. ओके समजून घ्या आधी. सगळंच काही समजायचं आहे तुम्हाला, तेव्हाच तुमचा जो कॅल्क्युलेशन आहे
बाळांनो स्ट्रॉंग बना ना. ओके, आणि तुम्हाला कॅल्क्युलेशन स्ट्रॉंग बनवायचं आहे आणि करावंच लागेल. ओके, चला बाळांनो. आणि हा जो आपला व्हिडिओ आहे 11 स्टँडर्ड वाल्यांना शेअर करायचा आहे. ओके, त्यांना पण कामात येईल. आणि 11वी जे कोणी बघणार आहेत त्यांनी पण शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. का बरं सर? बाळांनो तुमचा रिस्पॉन्स म्हणजेच माझी एनर्जी एक प्रकारची. तुम्ही केलेला रिस्पॉन्स म्हणजेच मला मिळालेली एनर्जी. ओके, चला. तर काय करायचं बघा, जर असं असेल बाळांनो, जर असं असेल रे 10 to the power -1 असेल तर काय करणार सर याचा? तर बाळांनो बघा काय करायचं. जर असं असेल आता 1 आहे, 1 म्हणजे 1च होणार आहे. मी असा लिहितो बाळांनो 0.1 आहे. किती आहे रे? 0.1 आहे. तर याला कसा लिहू शकतो बाळांनो? 10 to the power -1. 10 to the power -1 म्हणजे काय होणार मग? 0.1. सर हा कसा झाला जी? ओके, तर बाळांनो बघा 1 आहे, 1 ला 1 म्हणायचं आहे. चला ठीक आहे, मी 1 ला काय लिहितो अरे 0.1 लिहितो. 0.1. ओके, किंवा 10 आहे, 10 आहे समजा बाळांनो. 10 ला मी किंवा असं समजा रे की 1 आहे, 1 ला मला 0.1 लिहायचं आहे. तर डेसिमल पॉईंट बघा हा 1 आहे, 1.0 म्हणजे 1 होते. तर डेसिमल पॉईंट दिसत आहे का याच्यात? नंबरच्या शेवटी राहणार. जिथे नंबर मध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, फॉर एक्झाम्पल एक नंबर आहे, याच्यामध्ये डेसिमल पॉईंट आहे का रे? नाही आहे. कुठं नाही आहे बाळांनो? नाही आहे म्हणजे कुठे राहणार? सगळ्यात शेवटी राहणार. 0.00 म्हणजे हेच नंबर होते का? याला लिहत नाही आपण. तर आता दिसला डेसिमल पॉईंट कुठे राहणार? ज्या नंबर मध्ये डेसिमल पॉईंट नाही राहणार त्या नंबरच्या कुठे राहणार मग डेसिमल पॉईंट? सगळ्यात शेवटी. समजला? आणि पॉईंट नंतर काय राहणार? 00. 0.00 म्हणजे हेच नंबर होते का? हो सर. ओके, तर बाळांनो हा 1 आहे समजा. 1 ला मी काय करतो रे 0.1 लिहितो. ठीक आहे, तर कसं करायचं सर? इथला पॉईंट मी इथे आणत आहो. तर काय होणार? 10 चा पॉवर काय होणार रे? -1 होणार. कसं होणार? चला समजून सांगतो दुसऱ्या एक्झाम्पल वरून बाळांनो. की जर असं असेल 0.01 आहे, 0.01 आहे, तर बघा डेसिमल पॉईंट इथला इथे गेला तेव्हा 10 to the power -1 होता. इथला आता 2 डिजिट इकडे जात आहे ना, इथे पण आला आणि इथे पण आला, म्हणजे 1 आणि 0 2 डिजिट झाले. तर 2 डिजिट इकडे जात आहे म्हणजे काय होणार रे? 10 to the power -2. जर डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होत आहे, संख्या छोटी होत जात आहे, तर लेफ्ट हँड साइडला, आणि संख्येला मोठ्या पॉझिटिव्ह पॉवर असेल तर राईट हँड साइडला डेसिमल पॉईंट शिफ्ट होणार. ओके, राईट हँड साइड, लेफ्ट हँड साइड. ओके बाळांनो, चला. तर जर असा असेल 0.001 तर डेसिमल पॉईंट कुठे आहे? इथे आहे बघा. किती डिजिट नंतर आहे? 1 2 3 आहे का? तर बाळांनो काय करणार मग? इज इक्वल टू 10 to the power -3. समजलं का? ओके, त्याच्यानंतर बाळांनो जर असा असेल 0.123 लिहिला तर याला कसा लिहू शकतो रे? 1 2 3 4. तर याला कसं लिहू शकतो मग? 10 to the power -4. ठीक आहे, जर असा असेल 0.00001 तर कसा लिहिणार बाळांनो? 1 2 3 4 5 आहे का? तर याला कसा लिहू शकतो रे? 10 to the power -5. 0 पॉईंट मध्ये म्हणून पॉवर कसा आहे? मायनस मध्ये चालला. ओके, चला. त्याच्यानंतर बाळांनो डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होता म्हणून पॉवर मायनस आहे, आणि पॉवर मायनस असेल तर डेसिमल पॉईंट इकडे शिफ्ट होणार. कोणत्या साईडला रे? कोणत्या साईडला बाळांनो? कोणती साईड आहे हे? लेफ्ट हँड साईडला. ओके, अशा प्रकारे मी जर उभावतो, हे झालं लेफ्ट हँड साईड, हे झाली राईट हँड साईड. जर पॉवर मायनस असेल तर डेसिमल पॉईंट बघा लेफ्ट हँड साईडला शिफ्ट होत आहे. ओके, तर काय करणार आता बघा रे, जर असा असेल 0.1234 हा कसं लिहिणार याला? 10 to the power -6. ओके बाळांनो, चला. आता मला सांगा रे, जर असा असेल, हा समजला असेल, 3 समजले असतील किंवा जे एक्झाम्पल दिले समजले असतील, तर मला सांगा मग 10 to the power -8 ला कसं लिहिणार? सांगा. 10 to the power -8 म्हणजे काय होणार मग? कसा लिहिणार याला? 0.12345678 लिहिलं का? अरे समजत आहे का? जर असं असेल बाळांनो 10 to the power -12 कसं लिहिणार? का म्हणतं हे सर येते फिजिक्स मध्ये अशा व्हॅल्यूज दिसणार तुम्हाला. 10 चा पॉवर प्रत्येक ठिकाणी दिसणार आहे. तर 10 to the power -12 म्हणजे काय होणार आहे मग? 0.1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12 लिहिलं का? चला बाळांनो, तर ह्या यांचा अर्थ होतो. ओके, किंवा हा जो आहे या नंबरला, फॉर एक्झाम्पल आता दुसरा एक्झाम्पल किंवा याच गोष्टीमधला दुसरी गोष्ट सांगतो. ओके, चला रे, याच प्रकारची 0 पॉईंट असा असेल 0.0000007 याला कसं लिहिणार सर? कसं लिहिणार? चेक करायचं. 1 2 3 4 5 6 7 7 आहेत म्हणजे 10 चा पॉवर -7 होणार आहे. पण इथं 1 आहे का?
नाही इथं किती आहे 7, तर कसा लिहिणार याला मग 7 इंटू 10 टू द पॉवर 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजेच -7. समजलं का वडांनो? इथे काय होता रे 1 इंटू 10 टू द पॉवर होता, इथं काय लिहिलं 7 इंटू 10 पॉवर. जर असं असेल वडांनो मला सांगा रे 0.00295 याला कसं लिहू शकतो वडांनो? मला याला 295 लिहायचा. समजा मी याला लिहिला 295 लिहिला, ओके सिद्धू मुसेवाला, तर वडांनो काय होणार मग सांगा बरं? काय होणार? 295 ऐकलाय का गाणं? हो सर. मी हेच लिहितो यार, मला माहित नाही 295 सोबत काय आलाय, तर नंबर एखादा आणा 295. एक दोन वेळेस ऐकलं होतं त्यापासून तो 295 295. ओके वडांनो काही नाही होत. चला समोर चालायचं, आपल्याला शिकायचं आहे. तर काय करणार आहे बघा 0.00295 ला मी लिहिणार आहे 295. तर बघा मी काहीतरी वेगळा केलेला आहे. वेगळा काय केलाय तर हा अशा नंबरला असं लिहिलं तर काहीतरी करा लागेल सर. काय करायचं? तर 1 2 3 4 5 सर नो. बघा इथला डेसिमल पॉईंट इथे होता, इथला डेसिमल पॉईंट मी इथे आणतो. किती डिजिट इकडे जातो रे? 1 2 3 4 5. डेसिमल पॉईंट इथे नाही आहे ना, म्हणजे इथे आहे. 5 डिजिट इकडे गेलो तर व्हॅल्यू चेंज झाली, व्हॅल्यू चेंज नाही झाली पाहिजे म्हणून काय करणार 10 टू द पॉवर जेवढा इकडे गेलो तेवढाच इकडे न्यायचं. इकडे न्यायचं तर पॉवर मायनस किती डिजिट जायचं इकडे तर 5 डिजिट. तर बघा 10 टू पॉवर -5 ने इंटू करावं लागेल 295 ला, तेव्हाच हा होणार. समजला का? हा जर समजला ना बाळांनो तो यू कॅन किल इट. ओके तर बाळांनो करायचं. चला काय समजायचं आता समोर बघा रे. जर असं असेल चलो प्यारे बच्चो आता तुम्ही सांगा बे 0 पॉईंट कुठं सांगून सर आम्हाला तर सांगताच नाही येत आहे. 0.00247 याला मला आता कसं लिहायचंय बघा. तर याला मला असं लिहायचं समजा 2.476 लिहायचं. ओके याच्याकडे बघा बाळांनो कसं रे 0.1 2 3 4 डेसिमल पॉईंट कुठे घेऊन गेलो बघा मी. इथला डेसिमल पॉईंट इथे आणलो 2 च्या नंतर आलो. इथं डेसिमल पॉईंट होता इथे आणलो तर असा झाला. झालाय का? हा मी इथला इथे आणलो तर चेंज झाली व्हॅल्यू. किती डिजिट आणलो इकडे 1 2 3 आणि 4 डिजिट इकडे नेलो, व्हॅल्यू चेंज झाली बघा. चेंज नाही झाली पाहिजे तर जेवढा इकडे गेलो तेवढाच मला इकडे जावं लागेल ना. इकडे जायचं तर पॉवर कसा राहणार आहे? निगेटिव्ह राहणार सर. किती डिजिट गेलो तिकडे? इकडे किती डिजिट गेलो तो बाळांनो? 4 डिजिट. 1 2 3 4 डिजिट म्हणजे 2 नंतर डेसिमल पॉईंट दिला. जेवढा इकडे गेलो तेवढाच इकडे जावं लागेल. पॉवर मायनस आहे, पॉवर मायनस आहे. किती डिजिट आहे? 4 डिजिट म्हणजे 10 टू पॉवर -4. ओके बाळांनो ज्यांना बी 10 चा पॉवर खेळता आला ना खतम. ओके चला बाळांनो आता करायचं काय तर लॉक टेबल चालू करतो. आता थोडंसं समजायचं होतं. ओके फॉर एक्झाम्पल जर असं असेल बाळांनो आता असं असेल रे 201,000 याला कसं लिहू शकता बाळांनो तुम्ही सांगा बरं. तर इज इक्वल टू याला मी असं लिहिला 201 खडू चालवणाऱ्याला घरी 201 लिहिला बाळांनो. म्हणजे मी काय करून राहिलो 201,000 याला 201 लिहिला म्हणजे डेसिमल पॉईंट इथं आहे का? नाही आहे म्हणजे इथं आहे. इथला डेसिमल पॉईंट मी बघा इथं लिहिलो. इथं लिहिलो का इथं? म्हणजे किती डिजिट इकडे गेलो रे? 1 2 3 डिजिट इकडे गेलो, 3 डिजिट तिकडे गेलो बाळांनो. 3 डिजिट जर तिकडे जातो तर व्हॅल्यू चेंज झाली ना. याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सर. इसमें और उसमें 19 लाख का फरक आहे सर. तर मग का करायचं बाळांनो? 19 लाख ते नाही ऐकलंय ना तुम्ही ना. व्हेरी गुड. त्याला काय करायचं आहे बघा आता. तर मला काय करावं लागेल रे जेवढा मी इकडे शिफ्ट झालो तेवढाच इकडे जावं लागेल. इकडे जायचं तर पॉवर कसा राहील 10 चा प्लस राहील सर. राईट हँड साईडला असं उभा राहायचं आपल्या नोटबुक समोर. हे तुमची राईट हँड साईड झाली, तुमची लेफ्ट हँड साईड. इकडे जायचं आहे तर 10 चा पॉवर पॉझिटिव्ह, इकडे जायचं आहे तर 10 चा पॉवर निगेटिव्ह. समजला का रे? हो सर. सर असे नको सांगा तसं सांगू. ओके तर काय करणार मॅडम? चला रे इथला डेसिमल पॉईंट मी इथे आणला तर व्हॅल्यू चेंज झाली, चेंज नाही झाली पण तिकडे जाणार तर काय करणार इंटू 10 चा पॉवर येणार. तिकडे जायचं तर पॉवर कसं राहील? पॉझिटिव्ह. किती वेळेस जायचं? 1 2 3 तर 10 टू द पॉवर 3 म्हणजे हा एंड हा सेमच गोष्ट आहे सर. बघा रे हे आणि हे काय आहे मग सेम गोष्ट आहे सर. आहे का? चला बाळांनो आणखी एक एक्झाम्पल घेतो. याचाच समजायचं आहे. 11वी वाल्यांनी तर पुरा समजायचा वेळ समजल्याशिवाय तुमच्याकडे पर्यायच नाही. पहिलाच तुमचा ऍडमिशन ऑनलाईन झालाय, लेट झालाय सगळं काही. चला बाळांनो थोडसा व्हिडिओ नंबर आहे 11वीच्या सांगलीच्या खरी. ओके चला बाळांनो आता आणि बघायचं असेल बघा, नाही बघायचं असेल मग बघा. 12वी वाल्यांना का बनवणार नाही. ओके टेन्शन घ्यायची नाही. पण शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा. ओके अभ्यास करा, जेवण खाऊन करा आणि झोपून बी जा. काय करायचं आहे बाळांनो बघा रे. सपोज असा लिहितो मी बघा. 1 नंबर सांगतो. ओके 1 नंबर सांगतो. 1 नंबर बाळांनो बघा. जर मी असा लिहिला समजा 12957
400 नंबर आहे ना, मी किती बी लिहू शकतो बाळा, नंबर आहे, लिहिला. ओके, आता मला काय करायचं आहे बघा, याला जर असं लिहायचं आहे 1.29578 असा लिहायचं आहे बाळांनो, मला या संख्येला असा लिहायचं आहे. तो काय करावं लागेल सर? हाँ आणि हाँ जमीन आसमान का फर्क है, 19 लाख का फर्क है सर इसमें. तो हाँ 19-20 का फरक नाही इसमें, 19 लाख का फरक आहे सर इसमें. तर मग काय करणार बाळांनो बघा, इथला डेसिमल पॉइंट इथे आणला, होता कुठं इथं, लिहिला कुठं इथं, म्हणजे इथं आणला ना, किती डिजिट इकडे गेलो रे, 1 2 3 4 5 5 डिजिट इकडे गेलो तर व्हॅल्यू चेंज झाली, तर इंटू 5 डिजिट तिकडे जावं लागेल म्हणजे व्हॅल्यू चेंज होणार. आता तिकडे 5 डिजिट जायचं आहे म्हणजे 10 चा पॉवर किती रे 5. आता हा आणि हा काय झाले सेम आहे सर, आता काहीच फरक नाही यांच्यामध्ये, इसमें और उसमें कुछ भी फरक नाही सर. अभी आणखी एक एक्झाम्पल घेतो मॅडम, जर असं असेल 1359.427. ओके प्यारे बच्चों, अभी देखो इसको कैसे लिखता मैं, इज इक्वल टू 1359427. डेसिमल पॉइंट कुठं आहे सर, इथे आहे ना, म्हणजे सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे होता कुठं इथं 9 च्या नंतर, लिहिला कुठं 7 च्या नंतर, किती डिजिट तिकडे गेला रे डेसिमल पॉइंट, 1 2 3, कुठे गेला तिकडे गेला सर, तिकडे राईट हँड साइडला गेला तर व्हॅल्यू चेंज झाली, म्हणून जेवढा तिकडे गेला तेवढा इकडे न्यावं लागेल. इकडे न्यायचं आहे तर बाळांनो काय करणार, 10 चा पॉवर मायनस राहणार सर, किती वेळेस जायचा, जेवढा इकडे गेला तेवढाच इकडे, इकडे 3 वेळेस गेला तिकडे बी 3 वेळेस जाईल, समजलं का बाळांनो. ओके चला आता चालू करतो लॉग टेबल बे, एक समजायचं होतं. ओके इच्छा डायरेक्टिंग समजायची आहे, काहून तर तुमचा जो पाया आहे ना, पाय म्हणा नाही तर पाया म्हणा नाही तर बेसिक्स म्हणा, कसा असायला पाहिजे स्ट्रॉंग. सो ते स्ट्रॉंग करण्यासाठी हे तर माहितच पाहिजे पहिली गोष्ट म्हणजे. ओके चला बाळांनो, त्यानंतर समोर आपण चालू करतो रे लॉग टेबल. लॉग कसं काढायचं एखाद्या नंबरचा, ओके फॉर्म्युला सांगितलाय बाळांनो मी लॉगचे. ओके हे सुद्धा समजायचे होते तुम्हाला, कसा केला सरांनी, ठीक आहे बिलकुल. मग हा जर गोष्टी आल्या ना तुम्हाला, तुम्ही फिजिक्सचे डिफिकल्ट कॅल्क्युलेशन चुटकी में चकाचकच करणार. ओके चला बाळांनो, अरे बच्चो, सो आय वेलकम ऑल ऑफ यू टू माय युट्यूब चॅनल. मिटवत पर्यंत त्यानंतर शिकवणार चालू. ओके बाळांनो लक्ष द्या, काय करायचंय बघा रे, तर लॉग लिहायचं. ओके लॉगॅरिथम लिहितो ना, टू फाइंड द लॉग ऑफ नंबर असा लिहितो बॅ, टू फाइंड लॉग ऑफ एनी नंबर, एखाद्या नंबरचा काय काढायचा असेल आपल्याला, लॉग काढायचा असेल बाळांनो, तर काय करणार सर. ओके हा रेग्युलर वाल्यांसाठी क्लास आहे बाळांनो. का बरं, कारण तुम्ही जर बघितले ना तर तुम्हाला खूप शॉर्ट व्हिडिओज मिळून जाणार. अरे सर हे तर सोपीच आहे, आम्ही एवढा लेंदी व्हिडिओ बघण्यापेक्षा शॉर्ट व्हिडिओ पाहून खतम करणार सर. तर म्हणा काहीच प्रॉब्लेम नाही, बघा. ओके तर मी शिकवणार टू फाइंड लॉग ऑफ एनी नंबर. आता एखाद्या नंबरचा लॉग काढायचा आहे तर बाळांनो, द लॉग ऑफ एनी नंबर कॅन बी ऑब्टेन इन 2 स्टेप्स. किती स्टेपने काढायला लागेल, 2 स्टेपने काढायला लागेल. कोणत्या पण नंबरचा जर लॉग काढायचा आहे तर 2 स्टेप वापरायचे आहे बाळांनो, 2 स्टेप करायचेच आहे. तर काय करणार सर, द लॉग ऑफ एनी नंबर कॅन बी ऑब्टेन in 2 different steps. 2 स्टेप मध्ये आपल्याला काय काढायचं, लॉग काढायचं. कसं काढणार तर नंबर 1, स्टेप नंबर 1 सीपी म्हणजेच कॅरेक्टरिस्टिक पार्ट, त्यालाच आपण शॉर्ट मध्ये म्हणणार आहे सीपी म्हणजे काय मग कॅरेक्टरिस्टिक पार्ट. आणि दुसरा जो स्टेप आहे बाळांनो त्याला म्हणणार मॅन्टिसा. काय म्हणणार आहे, मॅन्टिसा. ठीक आहे, तर या 2 स्टेप मध्ये आपण काय काढणार, एखाद्या नंबरचा लॉग काढणार आहोत. सगळ्यात आधी बाळांनो, सगळ्यात आधी काय काढणार आपण, सीपी काढणार. पहिली स्टेप आपले सीपी काढायचा, सीपी म्हणजे कॅरेक्टरिस्टिक पार्ट होणार. कसा काढायचा सांगतो समोर. आणि दुसऱ्या स्टेप मध्ये काय काढणार आहे, मॅन्टिसा काढणार. आता कसं काढणार सर, तर बाळांनो टू फाइंड सीपी, हा झाला 2 स्टेप झाल्या. आता सगळ्यात आधी आपण चालू करणार सीपी कसा काढायचा. तर पहिल्या वेळेस काय काढणार, सगळ्यात आधी सीपीच काढायचा, नंतर काय काढायचा, मॅन्टिसा. ओके तर बाळांनो सीपी कसा काढणार आहे, तर टू फाइंड सीपी काढण्याच्या स्टेप्स लिहून घेतो. टू फाइंड सीपी म्हणजेच काय रे, कॅरेक्टरिस्टिक्स पार्ट आहे. ओके बाळांनो कसं काढणार बघा, तर
सगळ्यात आधी समजा रे की नंबर 1 याची बी स्टेप आहे सीपी काढण्याची. ओके, जर नंबर आहे, एखादी नंबर आहे ते एक पेक्षा छोटी आहे. एक पेक्षा छोटी म्हणजे कोणती सर? तर एक पेक्षा छोटी असलेली नंबर म्हणजे 0 पॉइंट मध्ये असलेली संख्या कोणती बी. 0 पॉइंट म्हणजे कोणती बी संख्या, समजा 0.25798 काही बी घ्या. 0 पॉइंट मध्ये म्हणजे एक पेक्षा छोटी आहे, लेस दॅन 1 आहे संख्या. आहे का? नंबर कशा लेस दॅन 1. आणि जर असं असेल 1.2597 कोणती बी संख्या घ्या, म्हणजेच एखाद्या सिग्निफिकंट डिजिट नंतर डेसिमल पॉइंट येत आहे, म्हणजेच बाळांनो नंबर जे आहे ते एक पेक्षा मोठी आहे. हे कसे आहे? 0 पॉइंट आहे म्हणजेच एक पेक्षा छोटी नंबर आहे. ओके, तर 2 स्टेप आहेत सीपी काढण्या, किंवा 2 प्रकारे काढावं लागेल. काऊन तर नंबर जर एक पेक्षा मोठी असेल तर सीपी काय राहणार, आणि दुसरा नंबर जर एक पेक्षा छोटे असेल तर सीपी काय राहणार. तर बाळांनो पहिला, इफ द गिवन नंबरला एन लिहितो बाळांनो, फोन नंबर. ठीक आहे, समजला? हा सर, द गिवन नंबर इज ग्रेटर दॅन 1, then CP is equal to n-1. का फॉर्म्युला लिहिला रे? जर एखादी दिलेली संख्या आहे एक पेक्षा मोठी असेल, ग्रेटर दॅन 1, तर बाळांनो सीपी काय राहणार? फॉर्म्युला n-1. n काय आहे सर? तर बाळांनो वेअर n म्हणजे होणार रे नंबर ऑफ डिजिट्स बिफोर द डेसिमल पॉइंट म्हणा किंवा इन द इंटिग्रल पार्ट. ओके, तर बाळांनो नंबर ऑफ डिजिट म्हणजे अंकांची सॉरी डिजिट म्हणजे अंकांची संख्या. किती अंक आहेत? 1 आहे की 2 आहे की 3 आहे असे. ओके, सांगणार मी. नंबर ऑफ डिजिट्स इन द कोणता पार्ट बाळांनो? इंटिग्रल पार्ट. इंटिग्रल पार्ट म्हणा किंवा बिफोर द डेसिमल पॉइंट म्हणा चालेल. ओके, डेसिमल पॉइंटच्या आधी किती अंक आहेत ते मोजायचे तुम्हाला. तो म्हणजे तुमचा काय आहे? यण आहे. आता एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून सांगतो, चुटकी में चकाचक बाळांनो, काहीच टेन्शन घ्यायचं नाही. तर बघा काय लिहून दिलंय मी, एवढा समजा, बाकीच्या समोर सांगतो. ओके, एक्झाम्पलच्या माध्यमातून हा सीपी कसा काढायचा सर ते समजून सांगतो. तर फॉर एक्झाम्पल बाळा इथे बघा, आता इथे लिहू का? हो सर चालते. बघा रे, 3-4 एक्झाम्पल मध्ये तुम्हाला समजून जाईल. चुटकी में चकाचकच काम आहे. ओके, काय करणार बाळांनो? बघा रे, तर सीपी आहे काढायचं आहे. नंबर कशी पाहिजे? ग्रेटर दॅन 1. आता ग्रेटर दॅन 1 म्हणजे बघा बाळांनो, आता सीपी काढायचं. तर समजा एक्झाम्पल घेतला मी. एक्झाम्पल तुम्हाला काय काढायचं आहे? एखादी नंबर आहे त्याचा लॉग काढायचं. तर लॉग ऑफ लिहितो तुमच्यासाठी, पहा. लॉग ऑफ 2.758 लिहिला का बाळांनो? कसं वाचणार रे याला? लॉग ऑफ 2.758 आहे का? कसं वाचणार रे? लॉग ऑफ 2.758 आहे का मॅडम? वाचता आला? हो सर. चला, आता याचा लॉग काढायचा. एखाद्या नंबरचा लॉग काढायचा तर कोणत्या स्टेप, किती स्टेप मध्ये काढणार आहे? 2 स्टेप मध्ये. पहिले काय काढणार? कॅरेक्टरिस्टिक पार्ट म्हणजे सीपी काढणार. दुसऱ्या वेळेस काय काढणार? मॅन्टिस. आता पहिले काय काढतो आपण? सीपी. कोणाचा रे? नंबर कशी एक पेक्षा मोठी आहे. 2.7 म्हणजे एक पेक्षा मोठी आहे ना? हो सर. तर काय करायचं आहे मग? तर तुम्हाला सगळ्या सीपी काढायचं. तर याला इज इक्वल टू लिहिणार. कसं लिहिणार? इज इक्वल टू. काय करणार मॅडम? बघा, डेसिमल पॉईंट दिसला का? कुठं आहे? 2च्या नंतर इथं आहे. इथं आहे ना डेसिमल पॉईंट. डेसिमल पॉईंटला बघायचं कुठे? बिलकुल पॉईंट वर बघायचं. दिसला का पॉईंट? हो सर. तर पॉईंटच्या इकडे बघा किती डिजिट आहेत रे? पॉईंटच्या लेफ्ट हँड साइड. आता सर इंटिग्रल पार्ट लिहिला तुम्ही ना, तर बाळांनो डेसिमल पॉईंटच्या इकडचा पार्ट जो आहे इकडचा तो इंटिग्रल पार्ट, आणि डेसिमल पॉईंटच्या तिकडचा पार्ट म्हणजे 758 कोणता पार्ट आहे? याला म्हणतात डेसिमल पार्ट. हा इकडचा पार्ट डेसिमल पॉईंटच्या इकडचा. अजून ते सांगून राहिलो मी 10 वेळेस. डेसिमल पॉईंटच्या इकडचा म्हणजे इंटिग्रल पार्ट, डेसिमल पॉईंटच्या तिकडचा म्हणजे काय होणार रे? इंटिग्रल. सॉरी, हा इकडचा झाला डेसिमल इंटिग्रल पार्ट, तिकडचा झाला डेसिमल पार्ट. डेसिमल पॉईंट नंतरचा जो पार्ट आहे नंबरचा त्याला काय होणार? डेसिमल पार्ट. आणि डेसिमल पॉईंटच्या आधीचा जो पार्ट आहे तो म्हणजे कोण आहे? इंटिग्रल पार्ट. एवढा समजला असेल बाळांनो. बघा आता करायचं काय? तर इंटिग्रल पार्ट मध्ये नंबर ऑफ डिजिट किती आहेत रे? किती अंक आहेत? एकच अंक आहे सर. 2 म्हणजे एकच अंक आहे. अंक म्हणजे 1, 2, 3 पासून 9 पर्यंत अंक आहेत बाळांनो. तर किती अंक आहेत इथे? पॉइंटच्या आधी एकच अंक आहे सर. कोणता? 2. तर काय करणार मग? एन ची व्हॅल्यू किती झाली आपली? 1. काउंट झाली सर. तर डेसिमल पॉइंटच्या आधी एकच डिजिट आहे बाळांनो. नंबर ऑफ डिजिट हा सिंगल डिजिट नंबर आहे ना? सिंगल डिजिट आहे हा. हा काय आहे? सिंगल डिजिट आहे. हा काय आहे? सिंगल डिजिट आहे. हे किती डिजिट आहेत रे? 2 डिजिट आहेत सर.
हे किती डिजिट आहेत रे? 3 डिजिट आहेत सर. हा किती डिजिट आहे डेसिमल पॉईंटच्या आधी? एकच डिजिट आहे आणि नंबर ऑफ डिजिट किती झाला? 1. तर नंबर ऑफ डिजिट म्हणजे n -1, तर 1 मधून 1 गेला किती झाला? 0. काय झाला मग? 0. समोर काय देणार? पॉइंट लावायचा. समजला का? हा 0 पॉइंट म्हणजे या नंबरचा काय झाला रे? सीपी झाला. मॅन्टिसचा समोर शिकवणार पहिले सीपी शिका. पहिलं सीपी काढायला शिका. सीपी नाही बे, सीपी. ओके. दुसरा एक्झाम्पल घेतो बाळांनो, लॉग ऑफ. आता बघा रे, यालाच घेतो बाळांनो. बघा 27.58 लिहिला तर काय होणार रे? काय होणार? बघा आता डेसिमल 27.5 1 पेक्षा मोठी आहे. 1 पेक्षा मोठे, याचा सीपी काढायचा तर डेसिमल पॉईंट बघायचा, पॉईंटवर बघायचा. पहिलं सांगितलं पॉईंट दिसला, पॉईंटच्या आधी म्हणजे इंटिग्रल पार्ट, पॉईंटच्या नंतर म्हणजे डेसिमल पार्ट. तर इंटिग्रल पार्ट म्हणजे हा वाला पार्ट किती डिजिट आहेत रे? 1 आणि 2. 2 अंक झाले, त्याच्यातून 1 काय करणार? मायनस करणार. बघा नंबर ऑफ डिजिट म्हणून 1 काय करणार? मायनस. तर 2 मधून 1 गेला, किती राहिले मग? 1. समोर काय देणार? पॉईंट. या नंबरचा सीपी झाला. पुन्हा बघा तिसरा एक्झाम्पल जर असा असेल, लॉग ऑफ किती रे? लॉग ऑफ असा लिहितो बाळांनो 275 डेसिमल पॉईंटला इथे लिहिला 8 असा लिहिला. तर याचा सीपी काढायचा कसा काढा? तर पॉईंट वर बघायचा, पॉईंट दिसला का? पॉईंटच्या आधी किती डिजिट आहेत? 1 2 3. 3 मधून 1 काय करणार? कमी. 3 मधून 1 कमी केला, राहिले किती रे? 2. समोर काय देणार? 2च्या पॉईंट. समजला का? याचा सीपी किती झाला मग? 2 पॉईंट. जर असा असेल बाळांनो चौथा एक्झाम्पल, लॉग ऑफ 2758. अरे सर इथं तर डेसिमल पॉईंट आहेच नाही. आहे नाही म्हणजे कुठे राहते? नंबरच्या शेवटी राहते सर. तर 2758 च्या नंतर 0.00 असणार. बरोबर आहे? हो सर. तर काय करणार आता? बघा डेसिमल पॉईंट इथं आहे नाही म्हणजे इथं शेवटी आहे. मग डेसिमल पॉईंटच्या आधी किती डिजिट आहेत? 1 2 3 4 डिजिट आहेत सर. 4 मधून 1 ला काय करणार? कमी. 4 मधून 1 कमी झाला, राहिले किती रे? 3. समोर काय देणार? पॉईंट. समजलं का सीपी कसा काढत आहोत? हो सर. तर बाळांनो बघून घ्या यांना. सीपी जो आहे, नंबर जर 1 पेक्षा मोठी असेल तर सीपी अशा प्रकारे काढायचा. ओके. आणि त्याच्यावर काय आहे तर हे त्याच्या मागचे थोडासा पॉईंट आहे. या पॉईंटला समजला की तो आपोआप समजते. ओके. चला बाळांनो, त्यानंतर आणखी एक्झाम्पल घेऊ, पण कधी घ्यायचं सांगतो. ओके. चला रे, कधी घ्यायचं सांगतो. पहिले आपण ना ग्रेटर दॅन 1 साठी बघितलं आहे 4 एक्झाम्पल. आता आपण लेस दॅन 1 साठी काय होते ते बघू, नंतर आणखी एक्झाम्पल घेऊ. ओके. चला, तर काय करायचं आहे बघा, सीपी काढायचं आहे सर. अरे बच्चो, लक्षात ठेवायचं होता हा पॉइंट, जो मिटवलो तो, किंवा त्याला लिहून ठेवायचा होता, किंवा त्याचा स्क्रीनशॉट वगैरे घेऊन ठेवायचा. स्क्रीनशॉट घेऊन मोबाईल मध्ये जमा ठेवून का करा, लिहून ठेवायचा बढियापैकी. ओके. हो सर. चला, आता काय करणार, तुमचा जो फिजिक्स आहे ना बाळांनो, सपोज तुम्हाला सांगतो, तुम्ही चॅनलवर जर बरोबर राहिले, सोबत सोबत तुम्ही ना जेवढा सांगितलं तेवढ्या केल्या का नाही, 11वीत तुम्ही आता तरी भरपूर वेळ आहे तुमच्याकडे. 12वीवाल्यांना जर लॉक टेबल नाही असेल ना बाळा, त्यांच्यासाठी बहुत दुःखाची गोष्ट आहे, कारण त्यांचे पेपर येणार आहे, त्यांना लॉक टेबल नाही येत आहे. तर तुम्ही असं करायचं नाही, आतापासून शिका, त्यांना प्रॅक्टिस करत राहायचं टाइम टू टाइम आणि सामोर चालायचं. ओके. बघा, तर आता सपोज सीपी काढायचं आहे बाळांनो, किंवा नंबर 2 रे, हे बाळांनो नंबर 2, इफ सीपी मध्ये जो इथे लिहिलं होतं ना, तो पहिला पॉईंट होता, तर दुसरा पॉईंट, इफ द गिवन नंबर इज लेस दॅन 1, एखादी नंबर कशा रे लेस दॅन 1 आहे, तर काय करणार सर, देन सीपी कसा काढणार, देन सीपी काय होणार बाळांनो, तर सीपी इज इक्वल टू n+1, त्याचा करायचा बार. काय म्हणणार रे, सीपी इज इक्वल टू n+1 चा काय होणार, बार होणार बाळांनो. समजला का? हो सर. आता याला एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून सांगतो बाळांनो. ओके. वेअर n म्हणजे काय असेल, इथे जिथे तो होता तो नाही आहे, हा आता हा वेगळा n आहे, या n चा अर्थ वेगळा आहे. वेअर n म्हणजे काय होणार बाळांनो, बघा रे, नंबर ऑफ झिरोज, कोणामधले झिरो, इन बिटवीन डेसिमल पॉइंट and first digit in the decimal part. ओके. चला, काय करायचं आहे बघा आता. n म्हणजे काय, सीपी. सर एखादी दिलेली नंबर जे आहे त्याच्या लॉग काढायचा, कशा नंबर 1 पेक्षा छोट्या म्हणजे लेस दॅन 1 आहे. ओके. तर बाळांनो, देन सीपी इज इक्वल टू n+1 बार होते, आणि n म्हणजे काय होते, तर नंबर ऑफ झिरो, कोणामधले झिरो मोजायचे तुम्हाला, तर डेसिमल पॉइंट आणि पहिल्या डिजिट मधले
काय मोजायचंय कोणत्या पार्ट मध्ये? पहिला डिजिट कोणत्या पार्ट मधला? डेसिमल पार्ट मधला पहिल्या डिजिटचे काय मोजायचे? तर 0 मोजायचे. कसे मोजायचे सर? तर बघा बाळांनो, एक्झाम्पल घेतो. एक्झाम्पल हा समजला नसेल तर फक्त लिहूनच ठेवायचा. काऊन? एक्झाम्पल वरून हा समजेल तुम्हाला. याच्यावरून एक्झाम्पल नाही समजलं तर याच्यावर एक्झाम्पल हा समजेल. ओके, एक्झाम्पल. चला बाळांनो, लॉग ऑफ आता नंबर कशी पाहिजे रे? लेस दॅन 1 पाहिजे म्हणजे 0 पॉइंट मध्ये राहणार. 0.0027 आहे नंबर आहे. याचा तुम्हाला लॉग काढायचा आहे तर लॉग काढायचं सगळ्यात आधी काय काढायचं? सीपी. नंतर काय काढणार? मॅन्टिसा. पण आपण सीपी काढतो पहिले तर इज इक्वल टू सीपी काय राहणार याचा बघा. तर बाळांनो 0 पॉइंट म्हणजे लेस दॅन 1 आहे तर आपल्याला करायचं काय रे? n+1 त्याचा बार म्हणजे निगेटिव्ह व्हॅल्यू. बार म्हणजे काय होणार रे? निगेटिव्ह व्हॅल्यू होणार बाळांनो. इथे सांगतो कसा होणार तर समोर चालायचं. ओके बघा 0.0027 आहे तर डेसिमल पॉइंट दिसला का? हा. आणि पहिला डिजिट म्हणजे 0 संपल्यानंतरचा पहिला डिजिट हा झाला. डेसिमल पॉइंट आला दोघांच्या या पॉइंट आणि 2 मध्ये बीच मध्ये 0 किती आहेत रे? 2 0 आहेत सर. 2 0 आहेत म्हणजे यांची व्हॅल्यू किती झाली? 2. 2 + 1 म्हणजे किती झाले सर? 3. तर काय होणार? 3 चा काय लावणार? बार. समोर काय देणार? पॉइंट. काय कठीण आहे का? नाही आहे. अजून बघा जर असं असेल दुसरा एक्झाम्पल. लॉग ऑफ 0.01257. चला याचा सीपी काढायचा. नंबर कशा चेक करायचे? पहिला नंबर बघायचे एक पेक्षा मोठी आहे की एक पेक्षा छोटी आहे. नंबर कशा रे? एक पेक्षा छोटी आहे सर. एक पेक्षा छोटी आहे तर असं करायचं सर. कसं करायचं सर? तर डेसिमल पॉइंट आणि पहिला डिजिट हा 1 झाला. डेसिमल पॉइंट आणि पहिला डिजिट कोणता? डेसिमल पार्ट मधला. ओके, इंटिग्रल पार्ट मधला नाही. तर बाळांनो डेसिमल पॉइंट आणि पहिल्या डिजिट मध्ये किती 0 आहे रे? 1 0 आहे सर. त्याच्यात एक काय करणार? ऍड करणार सर. तर 1 + 1 किती झाले रे? 2 झाले. त्याचा काय होणार? बार. समोर काय देणार? पॉइंट. समजला का बाळांनो? हा एकच 0 होता तर याच्यात एक ऍड केला तर 2 बार झाला. 2 0 होते त्याच्यात एक ऍड केला तर 3 बार झाले. आता सांगा बे तुम्ही. तिसरा लॉग ऑफ किती घेतो बाळांनो बघा रे? 0.002768. चलो प्यारे बच्चों याचा सीपी सांगा बे. नंबर एक पेक्षा छोटी आहे सर. काउंट तर 0 पॉइंट म्हणजे एक पेक्षा छोटी आहे. एक पेक्षा छोट्या तर काय करणार रे? डेसिमल पॉइंट आणि पहिला डिजिट या दोघांच्या बीच मध्ये 0 किती आहेत? 1 2 3 3 आहेत. त्याच्यात एक ऍड करा तर किती झाले? 4 झाले सर. 4 झाले सर. त्याच्यावर काय लावणार? बार. समोर काय देणार रे? पॉइंट. काय झाला त्याचा? 4 बार पॉइंट म्हणजे त्याचा काय झाला? सीपी झाला या नंबरचा. समजला का? आता तुम्ही सांगा आणखी सांगा बे. चौथा एक्झाम्पल याच्यात लेस दॅन 1 साठी. मग येत नाही बरं तुम्हाला, मला माहिती आहे. हा चला तर काय करणार रे? जर असं असेल लॉग ऑफ ओके 0 पॉइंट घ्या ना. 0.9846 हे कोणती मी आपल्या मताने घेतलो. मी ना घेतलं आपल्याच मताने घ्यायच्या समजण्यासाठी का करा इज इक्वल. ओके आता इज इक्वल टू काय करणार मॅडम? लक्ष द्या रे. 0.9846 नंबर कसे 0 पॉइंट मध्ये म्हणजे लेस दॅन 1 आहे. लेस दॅन 1 आहे तर का बघणार आपण? पॉइंट वर बघणार सर. पॉइंट वर बघला आणि पहिला डिजिट पॉइंट आणि पहिला डिजिट म्हणजे 9 बीच मध्ये 0 आहे का दोघांच्या? या पॉइंट आणि पहिल्या डिजिट मध्ये बीच मध्ये दोघांच्या बीच मध्ये 0 आहे का? नाही आहे. तर 0 नाही आहे म्हणजेच काय? 0च आहे. यांची व्हॅल्यू काय झाली? नाही आहे कोणीच नाही म्हणजे 0 झाली. 0 + 1 म्हणजे 1. इथं काहीच नाही म्हणजे काहीच नाही +1 करा. असं नाही समजायचं. एक काम करा. डेसिमल पॉइंट आणि 9 दोघांच्या बीच मध्ये 0 आहे का? नाही आहे. तर नाही आहे +1 काहीच नाही आहे +1 म्हणजे किती होणार रे? एक बी नाही ना एक आहे. अबे बाळांनो 0 पॉइंट नाही आहे ना काहीच नाही 0 तर काय राहणार बाळांनो? सोपी भाषेत नाही आहे म्हणजेच यांची व्हॅल्यू 0 झाली. 0 + 1 म्हणजे काय झाला रे? 1 बार. काय झाला? 1 बार. समोर काय देणार? पॉइंट. आता तुम्ही सांगा बे. पाचवा एक्झाम्पल लॉग ऑफ 0.5924 याचा सीपी काय होणार रे? कॅरेक्टरिस्टिक पार्ट काय होणार याचा? 0.5 आहे का? डेसिमल पॉइंट आणि 5 मध्ये 0 आहे का? नाही आहे. सीपी किती राहणार मग? 0 + 1 म्हणजे 1 बार. त्याचा काय होणार? पॉइंट. म्हणला का? नाही आहे तर 1 बार. 1 0 होता तो 2 बार. बघा 1 0 होता डेसिमल पॉइंट आहे याच्यात 2 बार. 2 0 होतं तर 3 बार. 3 0 होते तर 4 बार. 4 बार झाला बघा. आता 6वा एक्झाम्पल मध्ये सांगा बरं. लॉग ऑफ 0.0247
काय लिहिलं 2 काही बी लिहा ना बाळांनो, काय होतंय सीपी समजायचं आहे. सांगा याचा सीपी किती राहील पटकन दिशाने सांगा बाळांनो. 0.0 पॉईंट आहे म्हणजे लेस दॅन 1 आहे. पॉईंट आणि पहिला डिजिट म्हणजे 0 आणि हा जो पॉईंट आणि 2च्या बीच मध्ये किती 0 आहे 1 0 आहे. एक आणखी त्याच्यात एक टाकायचा किती झाले 1 + 1 म्हणजे 2. त्याच्या काळात 12. बघा बाळांनो याचा सीपी नाही पाहुणाला सर एकच 0 होता ना बाळांनो, एकच 0 होता का. चला समजलाय सीपी. चला आणखी एक्झाम्पल घेऊ. सीपी कडे शिकायचं आहे. चलो प्यारे बच्चे. ओके चला त्याच्यानंतर मॅन्टिसा बी शिकवतो, पुरा कॅल्क्युलेशन शिकवतो. बघा चुटकी में चकाचक मिटवायचा होता का. हो सर. आणि बाळांनो हा थोडंसं प्रॅक्टिस केल्याने येते बाळांनो. ओके तर कशाची आवश्यकता रे, प्रॅक्टिसची आवश्यकता आहे बाळांनो. ओके प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. ओके तर प्रॅक्टिस करा तर परफेक्ट बनाल बाळांनो. आणि हा ज्यांना मराठी समजत नाही सांगायचं तर हिंदी बी बोलू शकतो, हा इंग्लिश बी बोलू शकतो. 3 भाषा मला बरोबर येते थोड्या थोड्या. ओके समजणं मेन म्हणजे बघा शिक्षण जे आहे बाळांनो भाषेच्यावर नाही तर कशावर समजण्यावर आवश्यक आहे, समजणे आवश्यक आहे. तुम्ही सांगायचं इंग्लिश मीडियम आहे की मराठी मीडियम आहे की हिंदी मीडियम आहे. ओके तसं मी शिकवणार. ओके चला आम्ही कुठे सांगू सर तुमच्यासाठी बाळांनो एक कमेंट म्हणून ऑप्शन दिला युट्यूबने, तो मला बघायचा. ओके चला रे प्यारे बच्चो एक्झाम्पल वरून सांगा पटापट सांगायचं. आता नंबर 1 लॉग ऑफ 247.9 सांगा बे याचा सीपी किती राहणार. चटकन दिशाने बघायचं बाळांनो. डेसिमल पॉईंट इथं म्हणजे नंबर 1 पेक्षा मोठी आहे, 1 पेक्षा मोठी आहे तर इंटिग्रल पार्ट मध्ये किती आहे 1 2 3 3 मधून 1 कमी करा किती झाला रे 2 पॉईंट. हो सर. दुसरा एक्झाम्पल बाळांनो लॉग ऑफ 0.2957 बाळांनो याचा सीपी किती राहणार. नंबर 0 पॉईंट आणि 1 पेक्षा छोट्या 1 पेक्षा छोट्यात काय करणार डेसिमल पॉईंट आणि पहिला डिजिट मध्ये 0 आहे का नाही आहे म्हणजेच काय झालं रे 1 बार पॉईंट. ओके त्यानंतर तिसरा एक्झाम्पल बाळांनो जर असा असेल लॉग ऑफ 27.5 ठीक आहे असा असेल तर बाळांनो काय करणार याचा सीपी चटकन चेक करायचा. डेसिमल पॉईंट इथे डिजिट 1 2 3 3 मधून एक काय करणार कमी करणार 2 पॉईंट. इथं बार काउंट आलंय सर, बार काउंट लावले सर इथं. अबे बाळांनो आहे 1 पेक्षा मोठा नाही 1 पेक्षा मोठा असेल बार लागते का नाही लागत. ओके चला बाळांनो लॉग ऑफ काय करणार 0.00876 याचा सीपी सांगा. चला 0 पॉईंट म्हणजे 1 पेक्षा छोटे 1 पेक्षा छोटे तर डेसिमल पॉईंट आणि पहिला डिजिट मधले नंबर ऑफ 0 1 2 त्याच्यात एक ऍड करणार तर किती होणार 3 त्याचा काय करणार बार समोर करणार पॉईंट. ओके सर. चौथा 5वा एक्झाम्पल बाळांनो लॉग ऑफ ओके चला रे लॉग ऑफ 2.529 सांगा बाळांनो सांगा. 2.5 म्हणजे 1 पेक्षा मोठे तर इंटिग्रल पार्ट मध्ये एकच डिजिट आहे 1 मधून 1 गेला राहिले किती तर 0 समोर काय येणार पॉईंट. ओके जर असं असेल 6वा एक्झाम्पल लॉग ऑफ 0.00925 ओके काय येणार बाळांनो पॉईंट आणि 9 मध्ये किती 0 आहेत रे 2 0 आहेत. त्याचा आपला सीपी किती येणार काय करतो हे सीपी आहे कॅरेक्टरिस्टिक पार्ट मॅन्टिसा काढायला सांगितलंच नाही म्हणून सीपी सांगतो काऊन पहिले सीपी काढणार नंतर मॅन्टिसा काढायला शिकणार बाळांनो. सीपी मॅन्टिसा काढल्यावर तुम्हाला लॉग काढता येणार किंवा तोच तुमचा लॉग राहणार आहे एखाद्या नंबरचा. ओके चला तर याचा किती येणार आहे 3 बार पॉईंट समजत आहे का. जर असं असेल बाळांनो एक्झाम्पल नंबर 7 लॉग ऑफ 2463.59 सांगा बे याचा सीपी किती येणार. तर पॉईंट इथे आहे 1 2 3 4 4 आहे सर 4 मधून एक काय करणार कमी तर 3 पॉईंट. सर नो हो सर. चला बाळांनो आणखी बघा इकडे एक्झाम्पल नंबर 7 झाले. 8वा घ्या. जेवढे जास्त प्रॅक्टिस करा तेवढा जास्त हात बसून बाळांनो तुमचा. ओके हात बसण्यासाठी प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. जर असा असेल लॉग ऑफ ओके लॉग ऑफ काही बी घ्या आपल्या मताने घ्या 0.5247 इज इक्वल टू किती होणार आहे 0 पॉईंट म्हणजे 1 पेक्षा छोटा डेसिमल पॉईंट आणि पहिला डिजिट म्हणजे 0 आहे का नाही आहे तर 0 + 1 म्हणजे किती होणार 1 बार. 1 बार समोर काय येणार पॉईंट. ओके 9वा एक्झाम्पल लॉग ऑफ असा असेल रे बघा लॉग ऑफ 24735 नाही 53 याचा सांगा मी सीपी किती राहणार. सर डेसिमल पॉईंट नाही आहे लहान आहे की मोठा आहे कसा समजा नाही आहे तर शेवटी राहते म्हणजे इथं आहे 1 2 3 4 5 5 मधून एक काय करायचं कमी तर काय येणार बाळांनो 4 समोर काय येणार पॉईंट. ओके त्यानंतर 10वा लॉग ऑफ 0.9429 सांगा याचा काय राहणार. असं पाहिलं ना 0 पॉईंट पहिला डिजिट आला असेल 0 पॉईंट पहिला डिजिट बघा ना 1 बार आला याचा बी किती मग 1 बार समोर काय द्यायचा पॉईंट.
11 log of 0.0009229 लिहिला काही नाव. चला बाळा सांगा याचा सीपी सांगा रे. काय येणार? 1 2 3 त्याच्यात एक ऍड करायचं काय येणार? 4 त्याचा काय येणार? 12 समोर काय येणार? पॉइंट. ओके क्वेश्चन एक्झाम्पल नंबर 12. ओके log of 2476 सांगा बाळांनो किती राहणार रे? किती राहणार? बोला ना पटकन दिशानी. 1 2 3 4 4 मधून एक काय करणार? कमी. तर 3 पॉइंट. मी आता मिक्स करतो बाळा बघा. लेस दॅन 1 आणि ग्रेटर दॅन 1 वाले बी मिक्स केले बघा. कुठे 12 आलाय कुठं नाही आलाय का? म्हणजे मिक्स वाले आपण समजलो की सगळ्यांना समजायला पाहिजे सीपी कसा काढायचा आहे सर. सीपी काढल्यावर मॅन्टिसा काढायचा चुटकी में चकाचक. ओके बाळानंतर एक्झाम्पल नंबर 13 जर असं असेल रे लॉग ऑफ. ओके लॉग ऑफ काय करणार बाळांनो? लॉग ऑफ काय आहे रे? घ्या 24.76 आहे बाळांनो. याचा सीपी किती राहणार आहे? 24 पॉइंट. पहिले बघायचं डेसिमल पॉईंट इथे 1 2 डिजिट आहे म्हणजे त्याच्यातून एक कमी करणार तर काय 1 पॉइंट. ओके समोर काय करणार? एक्झाम्पल नंबर 14 बस शेवटचे सेकंड लास्ट एक्झाम्पल घेतो. लॉग ऑफ असा असेल बाळांनो 0.0124 सांगा काय येणार रे? पॉइंट आणि 1 च्या बीच मध्ये 1 0 आहे. 1 + 1 म्हणजे काय झालं तर 2 त्याचा काय येणार? 5 समोर काय येणार? पॉइंट. आणि लास्ट एक्झाम्पल वाला एक्झाम्पल नंबर 15 समजला तो असेलच. लॉग ऑफ ओके लॉग ऑफ 1295.6 सांगा याचा किती येणार आहे? 1 2 3 4 मधून एक गेले 3 पॉइंट. ओके सीपी काढायला समजला मॅडम? हो सर. ओके चला तर आज आपण शिकलो रे बघा. व्हिडिओ खूप जास्त लंबा होण्यापेक्षा याला इथे संपवतो. याच्या समोरचा पार्ट मॅन्टिसा सीपी मॅन्टिसा मग मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मिक्स मल्टिप्लिकेशन डिव्हिजनचे मिक्स क्वेश्चन. त्याच्यानंतर आपण काय शिकणार आहोत तर साइन इन्व्हर्स कसा काढायचा, कोसाइन इन्व्हर्स कसा काढायचा, टॅन इन्व्हर्स कसा काढायचा, रेसिप्रोकल कसा काढायचा, स्क्वेअर रूट कसा काढायचा. तर सगळं काय लॉग टेबल मध्ये आपण बघणार शॉर्ट मध्ये किंवा थोडाफार मी शॉर्ट मध्ये पण सांगणार आहोत. डोंट वरी. तर बाळांनो प्रॅक्टिस करायचं आहे. उद्याला आपण सामोर चालू. ओके चला थँक्यू सो मच.